नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सोपान तेलखडे। सर्वप्रथम सर्व आंबिया बहार, मिरुग बहार या शेतकऱ्यांना माझा नमस्कार। तर आजचा हा व्हिडिओ आपण मृग आणि आंबिया बहार या विषयावर नियोजन म्हणजे पुढील नियोजन या संदर्भात या ठिकाणी सादर केलेला आहे। तरी गेली 15 दिवसापासून विदर्भातील ज्या एरियामध्ये मिरुग बहार घेतला जातो, ज्या एरियामध्ये आंबिया बहार घेतला जातो आणि ज्यांच्याकडे आंबिया नसल्यामुळं ज्यांनी मृगाचा प्रयत्न केलेला आहे त्या शेतकऱ्यांचे सातत्यानं फोन मेसेज सोशल मीडियातून आपल्याला चालले आहे। आता नवती निघत नाही आहे तर मग नवतीसाठी हे हार्मोन्स मारायचं काय, नवतीसाठी ते न्यूट्रिशन द्यायचं काय, त्याच्यानंतर गर्भधारणा होण्यासाठी हे काही नियोजन करायचं काय। तर मी प्रत्येकाला सांगत आलो आहे आणि आज सुद्धा मला ओव्हरऑल प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं आहे की आजपर्यंत कुठलाही बहार धरण्यासाठी तो आंबिया असेल की मिरुग असेल असं कुठलं संजीवक, असं कुठला हार्मोन्स या मार्केटमध्ये तयार झालेलं नाही आहे की ते तुमच्या झाडामध्ये फुलधारणा आणि गर्भधारणा करण्यास काम करेल म्हणून। त्याच्यामुळं पहिलं जे मानसिकता शेतकऱ्यांची बनलेली आहे किंवा आपण हे औषध मारलं तर आपला बगीचा चांगला निघल, आपण एखादं चांगलं स्ट्रॉंग हार्मोन्स मारलं तर चांगला मिळेल, जोपर्यंत झाडामध्ये नैसर्गिक ताण आणि झाडामध्ये तुमच्या अन्नद्रव्याचा संचय किंवा झाडांमध्ये स्टोरेज नाही आहे तोपर्यंत गर्भधारणा ही होऊच शकत नाही। जोपर्यंत कार्बन नायट्रोजन दोन अन्नद्रव्याचा संचय होऊन बॅलेन्स होत नाही तोपर्यंत आणि वातावरण त्याला अनुकूल मिळत नाही तोपर्यंत झाड बहार धरत नाही। तर आपण थोडक्यात मृग बहाराचा विषय पाहू यावर्षीचा, की आंबिया बहार मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाल्यामुळं जवळपास 55% विदर्भामध्ये 8 ते 9 तालुक्यामध्ये तो आंबिया बहार फेल झालेला आहे। 55% एरिया खाली आहे। म्हणून खूप मोठ्या आशेनं शेतकऱ्यांना असं वाटलं की आंबिया बहार नाही निघाला तरी आपल्याला मृग बहार याच्यामध्ये घेता येईल, म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी जमिनीच्या मजदुराप्रमाणे झाडांना योग्यरित्या ताण देण्याचा प्रयत्न केला। परंतु वातावरण दूषित असल्यामुळं, अनबॅलेन्स वातावरण असल्यामुळं जेव्हा मे मध्ये किंवा एप्रिलमध्ये आपण बागा तानावर सोडल्या तर नेमकं पूर्ण मे महिना हा आपला पाण्यामध्ये होता। म्हणून काळीच्या जमीनमध्ये आपण याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की कमीत कमी 1.5 ते 2 महिन्याचा आराम आणि 2 महिन्याचा ताण झाडाला अतिशय आवश्यक आहे। जोपर्यंत तेवढा आराम त्या झाडाला मिळत नाही तोपर्यंत ते फुटीसाठी गर्भधारणा होण्यासाठी झाड स्टोरेज करत नाही। म्हणून काय झालं आहे की ज्या भारी जमिनी आहेत त्याच्यामध्ये मे महिन्यात पाणी आल्यामुळं योग्यरित्या झाडांना ताण बसलेला नाही आहे आणि जून महिना चालू झाला आणि पूर्ण जून महिना आपला हा उन्हामध्ये पाऊस नसल्यामुळं त्याला 1 महिन्याचा रेस्ट भेटला। म्हणून जोपासनं पाणी चालू झालं तर आता कुठं झाडं ऍक्टिव्ह व्हायला लागले आणि ते झाडं ऍक्टिव्ह होत असताना त्याच्यामध्ये नवती नाही आणि फूट पण नाही, कारण ज्या प्रमाणात मिरुग बहार घेण्यासाठी झाडांना पोटभर मुबलक पाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याला पाणी झालेलं नाही आहे, म्हणून त्याच्यामध्ये चान्सेस नाही आहे आणि आता फारशी वेळ सुद्धा राहिलेली नाही आहे। म्हणून मी सर्वप्रथम त्या मृग बहार उत्पादक शेतकऱ्यांना सांगतो की जे नैसर्गिक प्रोसेस आहे ते नैसर्गिकच क्रिया झाडांना करू द्या, त्याला कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता कुठलेही हार्मोन्स विदाऊट हार्मोन्स त्याला तसंच्या तसं राहू द्या। नवती निघाली किडीचं अनुकरण करून योग्यरित्या त्याला कीटकनाशक, बुरशीनाशक अशी तिथं फवारणी ठेवा। जर त्याच्यामध्ये स्टोरेज आहे तर तो नॅचरलीच फुटणार आहे। म्हणून वेस्टेज तुम्ही खर्च न करता, झाडाची एकंदरीत झीज न करता त्याला नैसर्गिकरित्या तुम्ही त्या ठिकाणी ठेवून द्या। आणि हा झाला काळीच्या जमिनीचा कन्सेप्ट। आणि जो काही आंबिया बहाराचा जो विषय आहे किंवा येणारी जे पावसाळ्यामध्ये होणारी जे फळगळ आहे तर त्या फळगळीचं सुद्धा मी तुम्हाला एक थोडक्यात नियोजन सांगून देतो। सर्वात महत्वाचा विषय आहे संत्र्यामध्ये की जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत आपण त्याचं संगोपन, कारण तेव्हा आपल्याला जे कीड आहे तर डोळ्यांना दिसणारी असते, म्हणून आपण टाइम टू टाइम फवारणीचं नियोजन करून किडीचं एकात्मिक व्यवस्थापन आपल्या बागेमध्ये करतो, जेणेकरून थ्रिप्स माइट्समुळं आपलं नुकसान होत नाही। परंतु तसंच आपला जून महिना चालू झाला 15 जूनच्या नंतर की पावसाळा मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होतो आणि ढगाळ वातावरण राहते, तर संत्र्यामध्ये पावसाळ्यामध्ये जी नुकसान होते ते तुमचं एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा होत नाही। मग याचं नेमकं कारण काय
आता दरवर्षी तर जुलै महिना, ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना मोठ्या प्रमाणात संत्र्याची फळगळ होते. इवन म्हणजे तोडालेला आलेला माल सुद्धा तो टपकणं चालू होऊन जाते. परंतु आपण याचा सखोल विचार करत नाही. मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पैशानं अवेलेबल होते म्हणून आपण मार्केटमध्ये जातो, तशाच पद्धतीची औषधं आणतो आणि फवारणी करतो. एवढं प्रचंड मेहनत करून सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचं समाधान होत नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे हा सगळा पारंपरिक कन्सेप्ट आहे. तर आपल्याला प्रॉपर जे मॅनेजमेंट आहे ते आपल्याला थोडंसं समजून आणि उमजून जर केलं तर त्याचा नक्कीच बेनिफिट भेटते. फक्त त्या गोष्टी थोडंसं आपल्याला लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक करून घ्यायचे आहे. आता एक फायटोप्थोरा बुरशीजन्य जो रोग आहे, जे संत्र्यामध्ये सर्वात मेजर येणारी जी बुरशी आहे ती फायटोप्थोरा फंगस आहे. म्हणजे तुम्ही ब्रेन ट्युमरची हाय स्टेज म्हटली तरी चालते, कारण त्याच्यापासून असंख्य असे उद्भवणारे प्रॉब्लेम आहे जे एकंदरीत तुमचा येणारा जो समोरचा बहार आहे त्या बहाराला सुद्धा बाधा निर्माण करते. असणारी जी फळं आहे त्या फळावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याचे दुष्परिणाम होतात आणि सगळं प्रॉब्लेम त्याच्यामध्ये वाढत जाते. तर जे फायटोप्थोरा बुरशी आहे या बुरशीजन्याचे जे सीड स्पोर्स आहे, बीजाणू आहे, जे मायसिलिया आहे, हे जमीनमध्येच वास्तव करून असते. अनुकूल वातावरण म्हणजे वातावरणामधला ओलावा आणि जमिनीतला ओलावा हा त्या बुरशीजन्य रोगाला प्रतिकार विकसित करण्यासाठी अनुकूल आहे. आणि 90% 85% जर ओल जमीनमध्ये पावसाळ्यामध्ये झाली तर त्याचे बीजाणू जमीनमध्ये तयार होतात, प्रेझेंट होतात आणि ते संसर्गजन्य कोरोना संक्रमित सारखे असल्यामुळं पूर्ण जमीनमध्ये हळूहळू ते स्प्रेड होत जाते. आता जिथं जिथं त्याची लागण होते तिथं तुम्हाला फळगळ, त्याच्यानंतर झाडं सलाटणे, झाडामध्ये शेंडेमर येणे अशासारखे प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग वातावरणाच्या आर्द्रतेमुळं ज्या फळाच्या कॉन्टॅक्टमध्ये बुरशीजन्य जे रोग येते, ब्राऊन रॉट असेल, फ्रूट रॉट असेल, त्याच्यानंतर सेप्टोरिया, डिप्लोडिया, त्याच्यानंतर बॅक्टेरियल डिसीज आहे, सिट्रस कॅन्कर, तर याचं सुद्धा आपल्याला फवारणीतून सुद्धा नियोजन करता येते. पण परमनंट प्रिकॉशन जर आपल्याला त्या बुरशीजन्य रोगांपासून पाहिजे आहे तर त्यासाठी पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची जे आळवणी ड्रिंचिंग आहे ते म्हणजे चुना आणि मोरचूत. या संजीवकापासून कॉपर ऑक्झी क्लोराईड खूप चांगल्या पद्धतीचं तयार होते. जर तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 2 किलो गळ्याचा चुना आणि 2 किलो गळ्याचं मोरचूत एक रात्र वेगवेगळं जर भिजू घालून रात्रभर ठेवलं आणि प्रति झाडाला झाडाच्या वयानुसार समजा 5 ते 10 वर्ष झाडांना 2 लिटर आणि 10 ते 20 वर्ष झाडांना 4 लिटर याप्रमाणे जर तुम्ही त्याला ड्रिंचिंग केली तर तुमच्या फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगाची सायकल जिथं आहे तिथं थांबून जाते, त्याचा संसर्ग होत नाही. आणि मग राहिला की त्याचं परमनंट प्रिकॉशन तुम्हाला पाहिजे आहे तर मग तुम्ही चुना मुरचूतची आळवणी केल्यानंतर तिथून 15 ते 20 दिवसानंतर त्याला तुम्हाला मार्केटमध्ये ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये बॅक्टेरिया येते, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास. ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास सोबत एक कन्सोर्टिया एनपीके येते, ॲझोस्पिरेलियम, पीएसबी आणि केएमबी. नत्र उपलब्ध करणारे बॅक्टेरिया, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. ट्रायकोडर्मा एक परजीवी मित्र बुरशी आहे आणि सुडोमोनास हा एक मित्र जीवाणू आहे. हानिकारक वाढणाऱ्या जमिनीमधल्या ज्या बुरश्या आहे या बुरशीजन्य रोगांवर जगणारे हे 2 मित्र जीवाणू किंवा मित्र बुरशी आहे. त्यामुळं तुम्ही ट्रायकोडर्मा सुडोमोनास सोबत एनपीके जर दिलं तर तुमचे एकंदरीत होणारी जे गळण आहे हे गळण सुद्धा आटोक्यात येते. सोबत तुमच्या पांढऱ्या मुळांचा विकास चांगला होतो. जे तुम्ही सातत्यानं रासायनिक खताचा वापर करता आणि प्रॉपर झाडाला ते 100% अवेलेबल होत नाही तर ते एनपीके कन्सोर्शिया तुम्ही त्याला दिल्यामुळं हळूहळू जमिनीतलं फिक्स झालेलं अन्नद्रव्य सुद्धा झाडाला भेटणं चालू होते. म्हणजे जे सगळ्यात महत्वाची कॉकबनची जे शिकायत आहे, जेव्हा झाडाचं अन्न आणि पाणी दोन्हीही बंद पडते तर अशा वेळेस देठं पिवळे होऊन संत्र ऑटोमॅटिक गळायला लागते. तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एकंदरीत नियंत्रण ठेवता येते. तर अशा स्वरूपाच्या तुम्ही 2 ड्रिंचिंगा जर केल्या तर त्याचा 100% बेनिफिट आणि अक्षरशः तो डोळ्यानं दिसण्यासारखा तुम्हाला त्याचा फायदा आहे की ते तुम्हाला पाहता येईल. ओव्हरऑल सगळीकडे तुम्हाला माहीत असते पावसाळ्यामध्ये की किती मोठ्या प्रमाणात गळण होते. कारण तसाच यावर्षी आंबिया बहार नाहीसारखा आहे.
म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे आंबिया बहाराची फसल आहे त्यांनी त्याच्यावर 100% लक्ष द्यायला पाहिजे। आणि ह्या जे काही नियोजन आहे फक्त याचा थोडीशी मेहनत आहे, हे तुम्हाला करून घ्यावं लागते। आता मी तुम्हाला बॅक्टेरिया जे या व्हिडिओतून रिकमेंडेशन करत आहे, तर बॅक्टेरिया हा कधीही 1 महिन्यापेक्षा जुना नसला पाहिजे। मार्केटमध्ये 2-2 वर्ष डंप असलेले बॅक्टेरिया येते, तर एक ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये बॅक्टेरिया येते ज्याला तुम्हाला गुळ, बेसन, ताक जे मल्टिप्लाय करण्याची प्रक्रिया आहे हे करायचं काम पडत नाही। सकाळी डायरेक्ट तुम्ही मार्केटमधून बॅक्टेरिया आणले, चांगल्या लॅबमधून बॅक्टेरिया घेतले की सकाळी 8 वाजता ड्रिंचिंग करायचे, लगेच ट्रायकोसोडाचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये टाकायचं, लगेच कॉन्सोर्टिया NPK टाकायचं, तात्काळ त्याची आळवणी ड्रिंचिंग करायची, त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% भेटते। आणि जे तुम्ही न्यूट्रिशन देता बॅक्टेरियाला, ताक, गुळ, बेसन, तर यामुळं काय होते की हे त्या जीवाणूचं अन्नद्रव्य आहे, हे अन्नद्रव्य देऊन त्याला स्पोर फॉर्म मधून जिवंत करायचं आहे, मग त्याचं मल्टिप्लिकेशन व्हायचं आहे। ते झालं तर त्याचा फायदा आहे, नाही झालं तर ते सगळं वेस्टेड आहे। त्याच्यामुळं डायरेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म मधले बॅक्टेरिया आणायचे आणि तुम्ही त्याला ड्रिंचिंग करायची। पहिली ड्रिंचिंग तुम्हाला चुना मुरचूची करायची आहे आणि दुसरी ड्रिंचिंग तुम्हाला बॅक्टेरियाची करायची आहे। नंतरचा जो विषय आहे फवारणी व्यवस्थापन, आज सध्या रोजी जे मे महिन्याचा ताण, जो एप्रिल महिन्याचा ताण आंबिया बहाराला बसलेला आहे, तर तेव्हापासून काय झालं आहे की संत्र्याची जे वाढ आहे हे टोटली थांबलेली आहे आणि साल पूर्णतः जरड झाली आहे। आता हा कंटिन्यू जो आषाढीपासनं कालपासनं जो पाऊस चालू झालेला आहे, तर या पावसामध्ये सगळ्यात जास्त बर्निंग प्रॉब्लेम येतो संत्र्यामध्ये, तो म्हणजे तळे जाण्याचा, क्रॅकिंग, तळक्या रोग। तर हा तळक्यामुळे 10 ते 15% मिनिमम नुकसान आपलं होते। तर हे काय आहे नेमकं की अशा वेळेस जर तुम्ही त्याला ऑक्साईड, कॅल्शियम, बोरान, पोटॅश, मॅग्नेशियम युक्त जर एखादं फवारणीच्या स्वरूपात तुम्ही घेतलं तर त्याची साईज एकदम चांगली वाढते, शायनिंग सुद्धा संत्र्यामध्ये येते आणि फोडीमध्ये वाळणारा जो रस आहे हा सहजरित्या त्या फोडीमध्ये रस तो पसतो आणि जो क्रॅकिंगचा बर्निंग प्रॉब्लेम आहे हा सुद्धा तुम्हाला त्या संत्र्यामध्ये त्याच्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी मागच्या व्हिडिओतून मी एक मेसेज केला होता, फवारणीचं नियोजन मी प्रिव्हेंटिव्ह मध्येच दिलं होतं। विषय असा आहे की पावसाळा चालू झाल्याच्या नंतर आज आपण फवारा मारलाय की आजचा फवारा झाल्यानंतर दुसरा फवारा आपला 1 महिन्यानं होते की 2 महिन्यानं होते हे पावसामुळे आपल्याला सांगता येत नाही। म्हणून कुठलेही नियोजन करत असताना हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की कुठल्या महिन्यात कुठला प्रॉब्लेम संत्र्यामध्ये क्रिएट होते आणि त्याचं अनुकरण करून जर आपण फवारणी यायच्या आधी घेतली तर नक्कीच त्याचं आपल्याला 100% बेनिफिट मिळतं आणि त्याच्यापासून होणारं नुकसान सुद्धा होत नाही। ज्या शेतकऱ्यांची फवारणी आंबिया बहारामध्ये आता राहिलेली असेल तर त्यांना मी एकच नियोजन सांगू शकतो की बुरशीनाशक, कीटकनाशक आणि न्यूट्रिशन हे तिन्ही गोष्टी त्यांनी घ्यायला पाहिजे। बुरशीनाशकमध्ये थायपोनेट मिथाइल जे मार्केटमध्ये रोको नावाला येते, हे सिस्टेमिक आणि ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, म्हणजे बहुउपयोगी, सर्व याच्यावर काम करणार आहे, इवन झाडावर सुद्धा काम करणार आहे आणि फळाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारा जे फंगस आहे त्याच्यावर सुद्धा ते काम करणार आहे। तर तुम्ही प्रति लिटर पाण्याला 1.5 ते 2 ग्रॅम थायपोनेट मिथाइल रोको हे तिथं घेऊ शकता। सोबत किडीची अवस्था पाहून सायट्रस सिलाचा अटॅक असेल, नागडीचा असेल तर तुम्ही लॅम्बडा सायलोथ्रिन प्लस थायमॅथोक्झाम ZC म्हणजे अलिका हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि न्यूट्रिशनमध्ये जे आज न्यूट्रिएंट झाडाला प्रॉपर गरजेचं आहे ते म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरान आणि पोटॅश या न्यूट्रिशनची तुम्ही तिथं फवारणी घेऊ शकता। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपण प्रत्येक फवारा मारत असताना 4 ते 5 कंपन्यांच्या औषधं, मिनिमम 3 कंपन्यांच्या तरी वापरतो, पण आपण कधीही फवारणी करताना चांगल्या क्वालिटीचं स्प्रेडर किंवा पीएच बॅलेन्सर वापरत नाही। त्याच्यामुळं काय होते की आपण बरेचदा फवारा मारल्यानंतर फक्त आपल्याला त्या गोष्टीचं समाधान भेटते परंतु त्याचा आउटपुट आपल्याला येत नाही। त्याच्या मागचं एक कारण म्हणजे 3 प्रकारच्या 3 कंपन्या आहेत, तिन्ही वेगवेगळ्या औषधी आहे, कोणत्या मॉलिक्युलचा पीएच कसा आहे हे कोणाला काही माहीत नसते आणि आपला पाण्याचा पीएच सुद्धा आपण कधी चेक करत नाही। त्यामुळं काय होते की पीएच अनबॅलेन्सिंग जर राहिला तर त्याच्यामध्ये तुमचं द्रावण न्यूट्रल होते आणि योग्यरित्या त्याला रिझल्ट भेटत नाही।
म्हणून तुम्ही पीएच बॅलन्सर किंवा स्प्रेडर जर त्या फवारणीमध्ये वापरलं तर तुम्हाला औषधांचा ड्युरेशन जो आहे हा ड्युरेशन सुद्धा लॉंग भेटते आणि त्याचा फायदा सुद्धा चांगला होते. म्हणून शक्यतो पीएच बॅलन्सर पावसाळ्यामध्ये स्प्रेडर आणि पीएच बॅलन्सर वापरणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.